श्रोते हो नमस्ते. आपल्या सर्वांना शुभ दिवस. श्रोते हो, हा जीवनाचा प्रवास करत असताना आपण आनंदानं जगून घेतलं पाहिजे. कारण आपण कितीही श्रीमंत असलो ना तरी आपण स्वतःचा मृत्यू हा विकत नाही घेऊ शकत. आणि हे अंतिम सत्य आहे. श्रोते हो, पैसा सुविधा देतो पण श्वासाला हमी देत नाही. प्रतिष्ठा ओळख देते पण वेळ थांबवत नाही. म्हणून श्रोते हो, आज जे हातात आहे ना त्याची कदर करा. उद्यावर सगळं ढकलू नका. माणसानं जमवलेली संपत्ती ही क्षणात महाग राहते, पण दिलेला आनंद हा मात्र मनात राहतो. राग, मत्सर आणि अहंकार साठवून हा ठेवण्यापेक्षा समाधान साठवायला आपण शिकलं पाहिजे. आपल्याला मिळालेल्या क्षणांची किंमत ती संपल्यानंतरच कळत असते, तेव्हा उशीर झालेला असतोय. आणि श्रोते हो, ज्यांच्यासोबत हसता येतं, आपल्याला बोलता येतं, त्यांच्यासाठी वेळ काढा. छोट्या गोष्टीत आनंद शोधला की मोठ्या संकटांची धार बोथट होत असते. आयुष्यामध्ये एकदा तरी थांबून विचार करा की खरंच आपण जगतोय का की फक्त धावतोय. श्रोते हो, प्रत्येक दिवस हा परत मिळणार नाही, पण प्रत्येक दिवस हा मात्र आपल्याला सुंदर बनवता येतोय. म्हणून श्रोते हो, मन मोकळं ठेवा, अपेक्षा मर्यादित ठेवा आणि कृतज्ञतेनं जगा. शेवटी उरतो तो श्वासांचा हिशोब नाही, तर दिलेल्या आनंदाची आठवण. आणि आणखी एक श्रोते हो, या जीवनाच्या प्रवासामध्ये काही गोष्टी जर मनासारख्या झाल्या नाहीत ना तर आपली चिडचिड होते. कारण अपेक्षा मनापेक्षा वेगानं पुढे धावलेल्या असतात. त्या क्षणी स्वतःला सावरणं खूप गरजेचं असतं. नाहीतर श्रोते हो, क्षणिक अस्वस्थता संपूर्ण आपला दिवस बिघडवत असते. प्रत्येक गोष्ट आपल्या हिशोबानं घडेलच असं नसते. ते मनानं स्वीकारलं की आपला ताण हलका होत असतो. चिडचिड ही परिस्थितीमुळे कमी आणि आपल्या आतल्या असंतुलनामुळं जास्त वाढत असते. म्हणून श्रोते हो, वेळेत मनाला थांबवणं, शांत करणं हीच खरी समजूतदारपणाची खूण असते. श्रोते हो, थोडा संयम ठेवला की अनेक प्रश्न आपोआप विरघळतात. रागात बोललेले शब्द आनंदापेक्षा जास्त नुकसान करतात. मन सावरलं की परिस्थिती तशीच असली तरी आपली प्रतिक्रिया बदलत असते. हसू टिकवायचं असेल तर प्रत्येक गोष्टीवर नियंत्रण नाही, पण स्वतःवर नियंत्रण ठेवणं शिकावं लागतं. आनंद हा बाहेरून मिळत नाही, तो आतून जपावा लागतो. म्हणून श्रोते हो, वेळेत मन सावरलं की चिडचिड कमी होते आणि आनंद आणि हसू दोन्ही नकळत सोबत राहतं. बघा, पटतंय का? पटलं तर नक्की विचार करा. चला, आजही आपल्यासाठी सुंदर विचारांची ही शिदोरी, ही मालिका अशीच पुढे घेऊन आलोय. चला, करूया सुरुवात सुंदर विचारांना, सुंदर सुविचारांना. ओढ ही माणसाच्या स्वभावातील एक अशी क्रिया आहे की जिचा अर्थ माणसानं माणसाला जीव लावल्याशिवाय कळत नाही. ओढीत प्रेम असतं, श्रद्धा असते. ओढ लागली असेल तर न मिळणारी गोष्ट सुद्धा मिळण्याची परिस्थिती निर्माण होऊ शकते. परंतु सर्वात श्रेष्ठ ओढ ही परमेश्वराच्या भक्तीची आणि देशभक्तीची असली पाहिजे. म्हणजे दोन्हीमुळं या जीवनाचा प्रवास सुखमय आणि आनंदी होतो. जन्माला येणं आणि मरून जाणं म्हणजे जीवनाचा प्रवास सफल होणं असं नाही, तर जन्माला येणं आणि इतरांपेक्षा काहीतरी वेगळं करून जाणं म्हणजे जीवनाचा प्रवास सफल होणं. जबाबदार व्यक्तीला बेभानपणे वागता येत नाही. मन कितीही ओढ घेत असलं तरी संस्कारांच्या चौकटीत राहूनच आनंद उपभोगायला लागतो. खऱ्या कारणासाठी खोट्या लोकांशी संबंध तोडले तरी चालतील, पण खोट्या कारणांसाठी खऱ्या लोकांशी कधीही संबंध तोडू नका. चुकीचं वागल्यावरच शिक्षा मिळते असं काही नाही. कधी कधी गरजेपेक्षा जास्त चांगलं वागण्याची पण किंमत मोजावी लागते. अपमान करणं स्वभावात असू शकतं, पण सन्मान करणं संस्कारात असावं लागतं. दुसऱ्यांच्या दोषाचं वर्णन तुमच्याकडे करणारे लोक
तुमच्या दोषाचं वर्णन तिसऱ्याकडे करतात, हे प्रत्येकानं लक्षात ठेवलं पाहिजे. हजारो लोकांसोबत नातं बनवणं ही मोठी गोष्ट नाही, पण एका बरोबर मनापासून टिकवणं ही खरंच मोठी गोष्ट आहे. साधेपणा हे सगळ्यापेक्षा चांगलं सौंदर्य आहे. क्षमा ही चांगली शक्ती आहे. विनम्रता हा सगळ्यात चांगला स्वभाव आहे. आणि आपलेपणा हे सर्वात श्रेष्ठ नातं आहे. आनंद हा सारखाच असतो, परंतु त्याला शोधण्याचा मार्ग वेगळा असतात. जेव्हा नशिबाची बेरीज चुकायला लागते, तेव्हा आयुष्यातून माणसांची वजाबाकी सुरू होते. अपेक्षा आणि समाधान यात अंतर एवढंच की अपेक्षा माणसाला दुःखात ठेवते आणि समाधान माणसाला सुखात ठेवते. जीवन खुश राहून जगायला शिका, कारण रोज सायंकाळी फक्त सूर्यच मावळत नाही, तर आपलं मौल्यवान जीवन सुद्धा कणाकणानं कमी होत जातं. तुमचं काम हीच तुमची खरी ओळख आहे, नाही तर एकाच नावाचे लाखो लोक आहेत. स्वतःच्या अज्ञानाची जाणीव असणं हीच ज्ञानाची पहिली पायरी आहे. जी गोष्ट तुम्हाला आव्हान देते, तीच गोष्ट तुमच्यात बदल घडवू शकते. भले यशस्वी होण्याची खात्री नसेल, परंतु संघर्ष करण्याची प्रेरणा नक्कीच असली पाहिजे. मैत्री म्हणजे संकटाशी झुंजणारा वारा असतो, विश्वासानं वाहणारा आपुलकीचा झरा असतो. मैत्री एक असा खेळ आहे, दोघांनाही खेळायचा असतो. एक बाद झाला तरी दुसऱ्याने डाव सांभाळायचा असतो. आपला भूतकाळ विकत घेण्या इतपत कोणी श्रीमंत नसतो. समाधानी कसं राहता येईल हे ज्याला कळलं, तो खरं आयुष्य जगायला शिकला. चेहऱ्यावरचं तेज हे तुमच्या अंतःकरणातल्या विचारावर अवलंबून असतं. मनात आत्मविश्वास असला की चेहरा तेजस्वी दिसतो. मनात इतरांविषयी प्रेम असलं की चेहरा सात्विक दिसतो. मनात इतरांविषयी आदर असला की चेहरा नम्र दिसतो. मनातले भाव माणसाला सुंदर बनवत असतात. देव शब्द नाही जो तुम्हाला पुस्तकात मिळेल. देव माणूस नाही जो तुम्हाला समाजात मिळेल. देव जीवनात आहे, तो तुमच्या अंतरात्म्यात मिळेल. वाद करण्याची सवय ही अनेकांना असते आणि त्याचा परिणाम हा आपल्या नातेसंबंधावर होत असतो. स्वतःशीच वाद कराल तर सगळ्या प्रश्नांची उत्तरं सापडतील. जर दुसऱ्याशी वाद घालत बसाल तर नवीन प्रश्न उभं राहतील. टीका, निंदा, द्वेष, राग, तिरस्कार हे सगळं यशस्वी लोकांच्या नशिबी असतं. अपयशी लोकांना कोणीही विचारत नसतं.